नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आरसी चॅनलमध्ये। आणि प्रथम वर्षीच आम्ही मुंबईत पूर्ण गावाचे क्रिकेट सामने ठेवलेले आहोत करी रोडला। तर हे सामने आज असत, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि क्रिकेट सामने आवडले तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राइब करा। तर आपण आता जाऊया करी रोडला आणि क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊया। सकाळचे 7 वाजलेत आणि सगळे वाडीतले पोरगे इलेले असत। काही थोडे जण इले नाहीत लांबचे, आणि बरेच जण इलेले असत। आणि आता सगळा बॅनर बिनर लावून पिचवर वगैरे स्टंप आणि पिचची आखणी वगैरे करून मग बाकीचे क्रिकेट सामने चालू होतील। पुण्यावरून आमचे खास मित्र कल्पेश आणि मयूर पण इलेले असत, खास क्रिकेटच्या आवडीमुळे। कल्पेश जमता ना? आमचे भाऊ मंगेश सावंत यांच्या संकल्पनेतूनच हे क्रिकेट सामने आज प्रत्यक्षात उतरलेले आहेत। आणि ह्या प्रथम वर्षा आणि पुढच्या आणि त्याच्या पुढच्या वर्षी पण असेच सामने होय अशी आमची इच्छा। आणि आता प्रत्येक वाडीतले सगळे पोरगे जमा होतात आणि आता थोड्या वेळात पिच वगैरे सगळा सेटअप झाला की मॅची एक एक चालू होतील। तर थोड्या वेळाने आता मॅचेस चालू होतील, ते तुम्ही आता बघशालच। राजन सावंत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। दिव्यावरून खूप लांबून आलेत, गावावरून। कन्या बाबू सुद्धा या ठिकाणी गावावरून आलेत खास मॅचेसाठी। श्रीदेव रवळनाथ क्रिकेट संघ वायंगणी मुंबई त्या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा। स्पर्धा खूप चांगली होणार आहे आणि एन्जॉय तर येणार आहे, मस्त आहे। आणि आता ही स्पर्धा यशस्वी झाली तर पुढच्या वेळी मग ओरम स्पर्धा खेळू। मारलं ग नाश्ता ठेवलेला पाठी दुपारी, आता नाही। आणि गावावरनं आमचे भाऊ प्रथमेश सावंत पण आलेले आहेत खास क्रिकेट मॅचसाठी। उपस्थित आहे।
ए मधलं एक कॅटेगरी मधून पहिले 2 उचलले जातील, त्यांचा सामना होईल. उचल ना. आता या ठिकाणी लॉट टाकले, लॉट उचलले जातील. या ठिकाणी लॉट पहिला लॉट ए टीम मधून ए विभागातून पहिला लॉट काढलेला आहे. या ठिकाणी सरियेवाडी कुलस्वामी संदीप आणि धीरज विरुद्ध सरियेवाडी वॉरियर्स राजेंद्र सावंत. संघ मालक संदीप आणि धीरज सावंत विरुद्ध राजेंद्र सावंत सरियेवाडी. कोणाची? आमची आहे काय पहिली? तिसरी आहे ती फाडगेश्वर आणि पहिल्याच राऊंडला आमची मॅच इलेली असा आणि मजाच मजा. पहिला लॉट आहे सरियेवाडी कुलस्वामिनी संदीप व धीरज सावंत टीम ओनर विरुद्ध सरियेवाडी वॉरियर्स राजेंद्र सावंत सरियेवाडी. जांगेश्वर क्रिकेट संघ तर त्यांच्या संघातील खेळाडूंनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. रोशन परब, अभय विजय सावंत, चेतन मोहन सावंत, अक्षय सावंत, नरेकरवाडी, गावकर सावंत, संदीप कांबळी, रंजन कांबळी, दीपक सावंत, रोहित सावंत, किरण सावंत तळेवाडी पश्चिम, आविष्कार सावंत, संदीप सावंत, रामचंद्र सावंत. बारक्या त्यांनी ताबडतोब अक्षय सावंत नरेकरवाडी यांच्याशी जरा संपर्क साधून लवकरात लवकर अपडेट करून घ्या. सिद्धेश पहिली मॅच तरी खेळ पहिली मॅच तरी खेळ. ज्येष्ठ मान्यवर आजचे सुरेश सावंत यांनी त्या ठिकाणी पूजा करून श्रीफळ वाढवून सुरुवात करून द्यायची आहे. तर सर्वांनी पुढे या. सुरेश सावंत बाकीच्यांनी सुद्धा सगळ्यांनी जवळ तिथे यायचं आहे.
फुल घाला आहे नारळ मुगांच्या हातात मग वाढवा इथे समोर आहे याच्यावर फुल घाला कुठे दिसलं नाही पण बाकी दिसलं श्रीफळ वाढवून या ठिकाणी पूजा करून देवाची आराधना करून या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. जय देवा ठाणेश्वर रामेश्वर डांगो पावना सुरवळनाथ गुंफा आणि 5 थोडं 12 महाराजा प्रवासी पसावरणा आमच्या गावाची सर्व मुलं या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत. सर्वांच्या अगदी हातापायाखाली व्यवस्थित राखून सामने यशस्वी करण्यास रवळनाथ गुंफा आणि 5 थोडा 12 आकार सामील व्हा. कोणताही कसल्याही प्रकारची दुखापत न होता अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने पार पडून तुझा झेंडा अगदी या आज परदेशात लावायचा आम्ही प्रथम प्रयत्न करीत आहोत. त्याला अगदी घरघोष यश दे. सगळ्या मुलांना मन मिळावून पुन्हा एकत्र आण आणि पुढे अगदी तुझी त्यांना सगळ्यांना निरोगी निरामय असं शतावी दीर्घ आयुष्य देऊन तुझ्या गावच्या विकासाला सगळ्यांची साथ मिळवून दे आणि सर्व काही अगदी मंगल घडवणार आणि सर्वांच्या अगदी सर्वांना आशीर्वाद देऊन आजचे सामने अगदी यशस्वीरित्या पार पाड रे माझ्या बाबा. गणपती बाप्पा फुल खाली श्रीफळ वाढवून या ठिकाणी पूजा झालेली आहे. संघांनी त्यांचा एक प्रतिनिधी स्कोरवर जवळ पाठवायचा आहे. त्या दोन्ही संघांनी त्यांचा एक प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे जेणेकरून आपल्याला ॲपमध्ये प्लेयरची नावं आणि त्यांचे गुण तेराच्या 13 फिल्डर लावले 13 लावले. एक विकेट आहे आणि अंपायर आहे. महिलाचं एक आव्हानचा धाव आणि अतिशय सुंदर फटका आणि तितकी सुंदर अशी सुंदर क्षेत्ररक्षण मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. हे नाही दिसत ना रे आपल्या ग्राउंड त्या साईडला पण दिसत. सुंदर फटका होता परंतु निराश होऊन परत जायला लागतंय. उत्कृष्ट असा भेद रुपेश यांनी घेतलेला आहे. पंचांनी नियमाची काटेकोर पालन करूनच निर्णय द्यायचे आणि पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल. त्यात कोणी वाद करायचा नाहीये. बॅट्समनचं नाव आहे रोशन सावंत.
उत्कृष्टपणे या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. या ठिकाणी दुसरा विकेट या ठिकाणी गेलेला आहे. दुसरी मॅच ब्राह्मणदेव विरुद्ध वांगणी विरुद्ध, त्याच्यामध्ये वांगणी विरुद्ध यांनी टॉस विन झालेले आहे. एक धाव घेतलेले राजन सावंत बॉलिंग टाकत आहे. डॉट बॉल 2 डॉट बॉल टाकलेले आहे. उत्कृष्ट फटका एक धाव निघालेली आहे. वैभव सावंत सगळ्यांना फोन झालेला आहे. नाश्ता आलेला आहे, त्यांनी सर्वांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. आणि आज तिथे बाद झालेला आहे तिथे सावंत स्वयंसेवक आलेला आहे नाश्ता द्यायला सांगितलेला. तिने सावंत जागा घेण्यासाठी गेले ते संकेश शिंदे पाहूया आपल्या सगळ्याला चित्र नंबर होत आहे. पुढचा चेंडू सतीश सावंत यांचा आणि निजाम चेंडू उत्कृष्ट शिवरायांची सतीश सावंत यांची संकेत सुरू आणि 9 चेंडू 95 दिलेला 9 चेंडू 9 चेंडू 9 चेंडू आणि संघाची धावसंख्येत बघ संघाची धावसंख्या एक धाव संघाच्या धावसंख्येत बघ संघाची धावसंख्या झाली 9 धावा. दुसरं षटक चालू आणि बाद झालेले ते आणि धावती झालेले आहेत ते संकेत सुर्वे काही समजू शकत नाही आहे. अजित सावंत बाद झालेले आहेत. अजित सावंत लागण्यासाठी गेला ते किरण सावंत पुढचा चेंडू आणि बरोबर उत्कृष्ट शिवरायांनी म्हणाला की सतीश सावंत यांची त्यांनी प्लेअर आहे पाहुया. अशा प्रकारे बाळायचं आहे चेंडू बॉलर रुपेश पडव त्याने किरण सावंतला माफ केलं आहे. उत्कृष्ट रुपेश पडवायची पहिल्या चेंडूची पहिला विकेट वाईट चेंडू आहे. बॅट्समॅनचं नाव सांग बॅट्समॅन योगेश रुपेश पडव. एक धावाने सगळ्यांच्या धावसंख्येत बळ संघाची धावसंख्या झालेली 11 धावा झालेली. निर्धाव चेंडू उत्कृष्ट शिकवणाऱ्यांची उत्कृष्ट शिकवणाऱ्यांनी म्हणाले योगेश सावंत नाही समजू शकलेले आहेत. आणि संदीप सावंत गुन्हा मागितलं बघूया इतकं काय करतो. बॉलिंग करतो संदीप सावंत आणि बॅटिंग करतो रुपेश पडव. राजनेलो प्लेअर त्याच्यानंतर जी होणारी मॅच त्यांनी तयारी करून ठेवची आपली. त्याच्यामुळे चांगली आम्हाला माहिती होता. माझा वाटा पहिलं न टाकलेला
आणि यांनी मारला पण तो काय पोचलो नाही का तेवढं एक रन एक धावे संघाचे आणि एक धाव वरती डिक्लेअर मारलेला आहे आणि सगळे धाव संख्येत बॉल एक चेंडू 2 धावा 21ची बॅटिंग करताना दुसऱ्याची रिक्वेस्ट करा तुमचा चेंडू राहुल एक धाव पूर्ण केलेली आहे पुढचे धाव अशा प्रकारे 2 धावा 3 धावा चार धावे सगळ्यांचे धाव संख्येत सगळ्यांची धाव संख्या सध्या 4 2 चेंडू आणि 4 धावा चांगला विजयासाठी 12 धावांची गरज आहे आणि हा खेळ सुटलेला आहे त्यांच्या सूर्य यांच्याकडून तेलंगणा सुद्धा त्यांना निदान मिळालेला आहे रिक्वेस्ट करा 3 चेंडू 4 धावा लावून शॉट आणि नोट आउट पंचांचा निर्णय नाही पंचांनी नोट आउट दिलेला आहे विजयासाठी 12 धावांची गरज आहे गाजलेले प्लेअर आहे ना गाजलेले प्लेअर असते अगदी मुकेश सावंत शेवटचे प्लेअर असते आणि नो चेंडू आणि धाव एक 2 धावा 2 धावे सगळ्याच्या धाव संख्येत बळ 2 धावे सगळ्या धाव संख्येत बळ सगळ्याची धाव संख्या झाली आहे 7 8 आणि 5 धावती झाल्या रुपेश परब पेंडेकर आणि रुपेश परब याचा ताळमेळ नसल्यामुळे अजित सावंत वाटलं पुढे बोलायला व्यक्तीला सावंत आणि 9 चेंडू वारंवार 9 चेंडू टाकलेला आहे संदीप सावंत यांची काहीतरी बदल करावा 1 चेंडू कदाचित पुढे जाऊन 2-3 वर्षानंतर खेळत आहे त्यामुळे दिसत नाही आणि 9 चेंडूवरती 2 झाले पण 2 चेंडू आहे विजयासाठी एक काळजी घेणार आणि दुसऱ्या सामना चालू आहे शंभर झाले असते उत्कृष्ट आता क्षेत्राच्या पिकेला चालू लावून 2 धावा सगळे विजय करिअरमध्ये हा संघ मला पण दिसलं पाहिजे तरी आता जो सामना झाला याआधी कुलस्वामी सडेवाडी विरुद्ध सडेवाडी वॉरियर्स नको ठरल्याप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहे तरी या झालेल्या सामन्यामध्ये शाबाश आनंद सतीश सावंत त्यांना विनंती केली की त्याने व्यासपीठावर यायचं आहे सतीश सावंत शाबाश सतीश सावंत मॅन ऑफ द मॅच त्यांनी भाई सावंत यांना विनंती केली की त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे भाई सावंत हे त्यांना सन्मानित करतील सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायचे आपल्या या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीरचा पुरस्कार सतीश सावंत धन्यवाद अरे षटकार मारलेला आहे आनंद सावंत मालक संघटना अरे गणेश जय सावंत अरे पीच कशाक सोडला आधी मस्त खेळणं होतं मग बॅट बरी लागलेली
स्वामिनी 11 विरुद्ध महापुरुष तयारी करण्यासाठी कॉल करून घ्यायचे आहे. स्वामिनी 11 आणि महापुरुष तयारी 25. बॉलरचं नाव व्यवस्थित केलं आणि संघाचं दिवसासाठी म्हणाले की न्यूक्लियस मानलं पाहुण्या संघाने फिक्स गेलं. बॉल क्या बॉल असं वाटतं की विकेट उगाच गेलो ना, उगा धावलंच तू. बघ कसलो पेटाव का तो दोनात सरपडत मारू का घर काय करता बॅटिंग. स्वप्नील तीच बॅट चांगली आहे. श्रीरंग मारून खेळाचा. एक डाव एखाद्या नाव संकेत बॉल त्याची नाव संख्या 10 स्ट्राईकला आहे. आणि पटरी दिलेला आहे बॉल. एक बॉल लांब होतो. 12 11 चालू आहे. आणि यापुढे होणारा सामना या दोन्ही संघामालाकडे आपली टीम रेडी करायची आहे. यापुढे होणारे सामने दोन्ही संघांनी टीम रेडी करायची आहे. ईश्वरचे कटोरे आहेत, त्यांचं नाव बघा. मॉडेलचं नाव चिराग सावंत. दुपारवर महाराष्ट्राने आपल्याला नावं सांगितलं. चांगल्याचा पट्टा मारल्यावर एक गाव एका संघाच्या गाव क्रिकेट बॉल. स्वप्नील स्ट्रेट घे. 1 चेंडू 13 धावा 5 गडी 4 गडी बॉल फुकट. हा होय रे. झालेले अनिल भाई मुवा स्वामी केल्याने या सगळ्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. सामना संपल्यानंतर तुरंत आपली फिल्डिंग स्वामीने टॉस जिंकून आणि श्रीरंग चल. तुझी बॅट कुठे आहे? तिकडे बॅट्समन रुपेश सावंत. हा सांगितलं समजलं. पुढचा चेंडू आणि एक धाव. एका लाईनने किती ओव्हर झाले? अजून एक ओव्हर. हा 15 4 गडी बाद 15. बॅट बघ एवढी आणि हा वाईट चेंडू अरे काय करतात. पुढचा चेंडू अनिल कांबळे येणार. पाहूया अनिल कांबळे बॉडी जास्त याच्यामध्ये वाचता येत नाही. बॅटिंग खाली बॉल. धाव संख्या 15. अनिल सिंगल दिलं होते. 2 षटकामध्ये 6 धावा. अरे बॉल फुकट नको घालू. 4 गडी बाद. संघाची धाव संख्या आहे 16. पुढे जा पुढे जा. बॉल फुकट नको घालू. सिंगल होते.
अरे कोणा झाडावरती निघून आला पाहिजे बाबा मित्रा सहकार्य करा बाहेर उभे राहा भावकी पुढचा बिंदू अमित सावंत नोकरीचा संदर्भ केलेला आहे शॉर्ट बरोबर होता हा श्रीरंग या इकडे श्रीरंग श्रीरंग हे श्रीरंग कीर्ती महान आहे मूर्ती हा हरकत नाही चेंडू काही समजू शकलेला आहे आणि मूर्ती लहान असल्यामुळे चेंडू समजू शकत नाही वाईट चेंडू जागेवर ना खेळी अशा प्रकारे 10 गडी बाद आणि संघाची धावसंख्या आहे 18 आणि एक चेंडू एक धाव. दुसरा चेंडू इथे धावण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी रनआउट होत आहे ते रोशन सावंत. योगेश सावंत पुन्हा एकदा संघाची गुण सांभाळण्यासाठी आले. आता नागेश सावंत यांचा सत्कार नागेश सावंत आक्रमक असे फलंदाज योगेश सावंत. नागेश सावंत यांना शाल आणि बुके महेश सावंत देत आहेत. नागेश सावंत यांचा सत्कार करीत आहेत महेश सावंत. संघाची धावसंख्या होती आणि या ठिकाणी रनआउट झाले आक्रमक असे फलंदाज योगेश सावंत. हॅलो आता श्री बाबू राणे यांचा सत्कार बाबू राणे जरा पुढे स्टेजवरती या. याचा सत्कार हरिश्चंद्र सावंत यांचा असेल. तरी उपस्थित पाहुण्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित आलं. बरोबर मला झाडा म्हणून बरा हय जरा अरे झाडा म्हणून बरा ना जरा सावली तरी ना थंड पिऊन आता आमची मॅच आता तुझी मॅच झाली नाही पण वेळ आहे ना अजून. यांची इनिंग होऊची आहे त्यांची इनिंग होऊची आहे. चल बाबा गेलो काय ओर टाकल्यांनी बाबा कडक संघासाठी दुसरं प्रसाद सावंत यांचा सत्कार करतील नागेश सावंत. शाल आणि बुके देऊन त्यांचा सत्कार करत आहे. सुंदर अशा रीतीने टाकावलेला चेंडू प्रसाद सावंत यांना शाल आणि बुके देऊन सत्कार करत आहे माळबोरी संघामध्ये आणि टोटल धावसंख्या झाली आहे 8 धावा. सुंदर असे गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. स्वामीने या ठिकाणी उपस्थित राहून
आजच्या या आमच्या उपस्थिती लावून या ठिकाणी आशीर्वाद पाठीशी राहू दे. 2 धावा. विनय दुपांडे या ठिकाणी धावतीत झालेले आहेत. महापुरुष यांच्या संघाकडून संघाची धुरा सांभाळण्यासाठी आले ते बॅट्समन वैभव टाक दे तगडी 6 मारून. फलंदाज वैभव या ठिकाणी 3 बॉल. संघाची धावसंख्या होते 9 धावा. काहीशी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला स्वामीनी या संघाकडून. अरे किती भरपूर अँगल आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते त्या ठिकाणी स्वामी नीलवणी या संघाकडून. लेग साईडच्या दिशेने सुंदर असे काहीसा झेल वाजवण्याचा चान्सेस होते या ठिकाणी, पण झेल काही घेऊ शकले नाही ते. रोशन या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत. 11 धावा या ठिकाणी महापुरुष 11 संघ. गण्या काय मेलय, किती वेळ काढतात. सुंदर अशा रीतीने चढवलेला चेंडू. या मात्र सुंदर असे क्षेत्ररक्षण पण पाहायला मिळते आपल्याला स्वामीनी या संघाकडून. 1 धाव. 1 धावेच्या धावसंख्येला धावाची भर झाली आहे. 12 धावा. जेवणाचे कुपन या ठिकाणी कलेक्ट करायचे संघ मालकांनी या ठिकाणी या. सर्व संघ मालकांनी या ठिकाणी या. आपापल्या टीमच्या जेवणाच्या कुपन कलेक्ट करायचं. चेंडू या ठिकाणी राजेश सावंत. 1 धाव. 1 धावाची भर पडते या ठिकाणी. महापुरुष संघाची धावसंख्या होते या ठिकाणी 13 धावा. सुंदर आक्रमक असे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जवान इलेला आता जेवणाची कुपन इलेली असत. सुंदर आणि 4 धावांचा होते 17 धावा. गण्या जवानीला गण्या गण्या जवानीला व्हेज बिर्याणी आणि काय रायता. उसळ नाही
करीत आहोत. साहेब आपण या ठिकाणी सर्व विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित करायला धन्यवाद. प्रोजेक्टला खेळाडू ज्यांनी आपल्या संघासाठी मोलाचं योगदान याच्या माहितीसाठी दिलं. पुन्हा एकदा पुन्हा एकदा आतिश आलाय नेक्स्ट करतो. आणि नवीन आहे ना, नवीनच बॉल गेलाय, नवीनच बॉल गेलाय ना, नवीनच बॉल देणार. पहिल्या मैदानाच्या बाहेर गेला तर पहिल्या षटकामध्ये नो बॉल दिला जाईल. आजच्या सामन्यासाठी आनंद सावंत पाटवाडी यांनी या ठिकाणी बॉल जे लागणारे बॉल आहेत ते स्पॉन्सर केलेले आहे. विनय वस्ता यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करीत आहोत. धन्यवाद. दुसऱ्या षटकामध्ये बाहेर गेला मैदानाच्या तर दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला बॅटल पाहायला मिळतं. एका साईडला असेल तो पावनाई क्रिकेट संघाचा असेल स्टार खेळाडू, एका साईडला असेल तो ऋषिकेश. पहिलं षटक प्रगती पथावरती ऋषिकेशचं. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील स्ट्राईकला असेल आतिश. काय करतोय मारा करतो तो ऋषिकेश. दर्शवताना पंच चालेल 6-6 चालू होते राहते. काहीसा प्रेशर जाणवलं होते पावनाई क्रिकेट संघावरती, कारण त्याचा मुख्य खेळाडू आतिश होता धावबादच्या रेषेवरती. मात्र थोडंसं उत्कृष्ट रनिंग केले म्हणून तो सिरीजमध्ये पोहोचलाय. पुढील चेंडू सुशिलियाचा साईडला असेल. अंतिम सामना आहे. जसं तुम्ही पंचांना सहकार्य केलं तसंच आता पण करायचं. कोणीही हे करू नये. अरे मागे आला असतं काय प्रॉब्लेम नाही झाला. मार चल सुशिलाचे 2 चेंडू 35 व्हायला पाहिजे. मार धावसंख्या झाली आहे 11. पुढील चेंडू तिसरा चेंडू काय करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 34 धाव देण्यास यशस्वी झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. काय उभा राहा. मार आहे चल. सुशिलाचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल आतिश. काय घडते पाहूया.
पुन्हा एकदा मात्र इथे काहीसा बचावलाय तो आतिश. वाईट सोडण्याच्या नादामध्ये त्रिफळाची होऊ शकला असता. धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. आतिश मार्फत ही एक डिक्लेअर स्वरूपात धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरसवून धावसंख्या 14. धावसंख्या झाली 15. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू टॅप करतो. या ही स्पर्धा जी उत्कृष्टरित्या खेळवली जाईल याचं इथे सातत्य आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव. धावसंख्या झाली 17. आणि प्रेक्षकांना विनंती करतो की कोणी बाहेरून आवाज देऊ नये. जो सामना चाललाय तो दोन क्रिकेट संघांमध्ये चाललाय तर त्यांना त्यांच्या मार्फत घेऊ नये. आपण काही बाहेरून बोलायचं नाही जेणेकरून सामन्यामध्ये काही अडथळा येईल. कारण की सगळ्यापासून पाहिलं तर उत्कृष्ट गालबोट लागलं नाहीये. तसंच ही स्पर्धा आता यशस्वीरित्या संपन्न होताना पण आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू तेवढं पुढे क्षेत्ररक्षण ही एक धाव एका धावला पुढे सरकते. धावसंख्या झाली 18. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू समाप्त झाला. अक्षयाचा तिसरा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न शिल्लक असून तिसऱ्या षटकातील आतिश याने काहीसा चुकीचा निर्णय इथे घेतलाय धावायचा आणि इथे मात्र तो धावबाद झालाय. पाहूया काय घडतं. किंमत चुकवावी लागते या अतिशयाच्या विकेटची पाहण्या क्रिकेट संघाला. एक धाव एका धावेने धावसंख्या झालेली 19. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असून तिसऱ्या षटकातील 2 चेंडू काय घडतं पाहिला. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तेवढाच आशिष धावबाद होतो. पुन्हा एकदा एक मुख्य फलंदाज पावनाई क्रिकेट संघाचा पावनाई क्रिकेट संघ अडचणीत पाहायला मिळतो आपल्याला. संघ मालक गांधीश्वर क्रिकेट संघाचे संतोष गावकर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं. त्यांच्या त्यावेळेची जी कामगिरी आहे ती त्यांना आवडली. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील सागर आशिष जागा घेण्यासाठी सागर तुम्ही काय घडतंय आणि पुढे मारण्याचा प्रयत्न काहीचा पंपच झाला. यावर एक धाव. सुरेश चेंडू दोन्ही पक्षांनी आपापसात डिस्कशन करून नवीन निर्णय द्यायचा आहे. जेवढा अचूक निर्णय देता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढे चेंडू अक्षयाचा काय घडतंय. पुन्हा एकदा गौरव सूरज क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अर्जुन याचं षटक समाप्त होतं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पावनाई क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्या. ही स्पर्धा पार पडण्यासाठी सर्वांनी आपलं मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल मी सहर्ष आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव एका धावेने धावसंख्या झाली 22. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या इनिंगमधील 5 चेंडूमध्ये जेवढे जास्तीत जास्त धावा पावनाई क्रिकेट संघ जोडू शकतो धावफलकावरती तेवढंच आपल्याला सामन्यामध्ये तो पाहायला मिळेल. आणि ते पाहायला मिळत आहे. पंचांचा निर्णय येतोय बाद. सागरची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झाला ऋषिकेश सावंत. तो देखील चांगली फटकेबाजी करतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील चेतन याचे. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र तेवढंच क्षेत्राच्या फॉलोमध्ये पाहायला मिळालं गोलंदाजाचं. आतिश या खेळाडूची आपल्याला कमी जाणवेल
4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. बॅट्समनचं नाव सांगायचं प्रथमेश. अतिशय या खेळाडूची किंमत चुकवावी लागते की काय पावना क्रिकेट संघाला ते आता येणाऱ्या पुढील इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण जोपर्यंत तो होता तोपर्यंत धावसंख्या चालू होती. शेवटचे 2 चेंडू चेतन पुढे मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाद होतो प्रथमेश. या इनिंगमध्ये क्रिकेट हा खेळ पाहायला गेला तर अनिश्चित स्वरूपाचा खेळ आहे. 23 धावा डिफेंड देखील होऊ शकतात अथवा 23 धावा जे फलंदाज आहे गांगेश्वर क्रिकेट संघाचे ते धावफलकावर लगावून देऊ शकतात. या अंतिम सामन्यातून या कर्मकांचा मानकरी ठरेल कोण ठरते पाहूया. मॅच ऑन सुरू पाहूया. पंबल होते यष्टीरक्षक शशांक सावंत. पहिला चेंडू अतिशयाचा स्ट्राईकला असेल ऋषिकेश सावंत. ऋषिकेश सावंत याला देखील जबाबदारी घेऊन खेळणं महत्वाचं आहे कारण तो त्याची विकेट गेल्यानंतर त्याच्या संघाकडे फलंदाजी मात्र नाहीये. मोठा फटका एक धाव करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेतो मात्र एका धावेने धाव फलक खुलतोय गांगेश्वर क्रिकेट संघाचं. सुशील पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू अतिशयाचा स्ट्राईकला असेल सुशील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे कॉलम रूममध्ये तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण अतिशयाचं ही एक धाव एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 2 या धावसंख्येवर. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. निर्धाव चेंडू जेवढे निर्धाव चेंडू खेळले जातील तेवढंच प्रेशर जाणवेल ते गांगेश्वर क्रिकेट संघासमोर. पुन्हा एकदा लक्षाचे चेंडू मात्र या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली. ती शेवटचा चेंडू शिल्लक असेल अतिशयाचा पहिल्या षटकातील. निर्णायक चेंडू अतिश काय करतो पाहूया. हलकासा चेंडू चटवला. एक धावेचा प्रयत्न एक धावेने धावसंख्या झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4. 18 चेंडू 19 धावांचं आव्हान असेल गांगेश्वर क्रिकेट संघासमोर. पहिलं षटक निर्णायक षटक केलेलं पॉवर प्लेचं षटक हाताळणं मित्रांनो काही गोष्ट नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी केली अतिशयाने. कोण आलाय आशिष सावंत. स्ट्राईकला असेल सुशील. 9 स्ट्राईकला असेल ऋषिकेश सावंत. पहिला चेंडू वाईट+1 डिक्लेअर स्वरूपात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर स्पोर्टिंग स्पिरिट सुशील याचं एक जागीर बॅटची आणि स्वतः खेळपट्टी सोडलेली सुशील याने स्पोर्ट्समन स्पिरिट पाहायला मिळाले. त्याच्या मार्फत त्याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय रोहित. हाय व्होल्टेज मॅच अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जातो की काय. निर्धाव चेंडू फेकला आशिष याने. शिवर चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्या. वाईट+1 या 2 धावा. कुठेतरी आशिष चुकी करतोय आणि क्रिकेट या खेळामध्ये चुकीला माफी नाही मित्रांनो. आणि पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा तालुक्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय आणि धाव धावसंख्या झाली 9. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर हल्ल्याचा चेंडू पटवला. खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी सांभाळून खेळायचं. कोणालाही इजा होईल असं त्यांनी खेळू नये. सावंत चेंडू काय करते पाहूया. धावसंख्या झाली 10. स्ट्राईकला असेल ऋषिकेश सावंत.
एक धाव पूर्ण करतो. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आशिष याचा. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट रोहित याचं ही एक धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल. आणि मोठ्या षटक ठरेल या सामन्यामध्ये किती धावा देते प्रथमेश यावरती समीकरण पुढचं अवलंबून असेल. पुन्हा एकदा हलकासा चेंडू तटवला आहे एक धाव. आता मात्र कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते जागेश्वर क्रिकेट संघातर्फे. ऋषिकेश सावंत अजूनही मैदानामध्ये दाखल. काय बोलतोय मित्रांनो, मॅचचा टर्निंग पॉईंट करू शकतो का ऋषिकेश सावंत? माघारी परत उत्कृष्ट यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं शशांक सावंत याचं. गुन्हेचं महत्व माहिती आहे ऋषिकेशच्या पावनाई क्रिकेट संघाला, त्यामुळे तेवढा जल्लोष त्यांच्या खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय. 10 चेंडू 10 धावा. अक्षय असेल स्ट्राईक मध्ये. अक्षयला आपल्या स्वतःच्या खात्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. मोठा फटका देतो आणि मात्र बॉक्सआउट स्वरूपात बाद होते ते अक्षय. प्रथमेश सावंत याचं निर्णायक षटक ठरते की काय या सामन्यामध्ये? हॅट्रिकची चान्स असेल त्याला. साईडला आला दुसऱ्याला बॉल टू बॉल मॅच आहे. सुरेश चेंडू या धवेला सुरेश चेंडू किती महागात करू शकतात याचा प्रत्येक खेळाडूला महत्व जाणून घेणं गरजेचं आहे. मोठा घेण्याचा प्रयत्न आणि हे एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. 8 चेंडू 8 धावा. बॉल टू रन मॅच हाय व्होल्टेज सामना. या स्पर्धेमधील काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याचा जो असेल. दोन्ही संघ प्रथम क्रमांकासाठी आपला जीव प्राणपणाला लावताना पाहायला मिळत आहे. नाहीतर पुढे मारण्याचा प्रयत्न. आता मात्र इथे सुरेश चेंडू टाकतो तो प्रथमेश. धावसंख्या झाली 16. जेवढे सुरेश चेंडू टाकले जातील तेवढीच भरपाई करावी लागेल आपल्याला. अपील केली मात्र संघाने अपील फेटाळली आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षण पाहायला मिळतो शशांक यादव. 7 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकलाय प्रथमेशाने. मोठा फटका एक धाव. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सामना जातो तो शेवटच्या षटकाला. 6 चेंडू 6 धावा. अतिशय हाय व्होल्टेज सामना. आजच्या दिवसामधला कोणता संघ जिंकेल? 6 चेंडू 6 धावा. आणि आता इथे मात्र कोणत्याही खेळाडूला चुकी करणं आपण महागात पडेल. बार बार गलती करें वो पाकिस्तान और बस हर गलती को माफ करे वो हिंदुस्तान. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. मोठा फटका गेलेला आणि आता मात्र ऋषिकेशच्या हातात खेळ जातो. 7 चेंडू 6 धावा. या गडीला विकेट टाकण्याची महागात करू शकतो. जागेश्वर क्रिकेट संघ की पावनाई क्रिकेट संघ. पावनाई क्रिकेट संघ की जागेश्वर क्रिकेट संघ. 105 चेंडू 103 या सामन्याची दिशा. आणि ते मात्र एक धाव पूर्ण करतो. 4 चेंडू 5 धावा. अतिशय हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो. 4 चेंडू 5 धावा. एका साईडला पाहिलं तर पारडो जिंकतोय पावनाई क्रिकेट संघ आणि संघाच्या बाजूने, तर दुसऱ्या साईडला पारडो जिंकतोय
अर्जुन काय करतो आपल्या संघासाठी मोठा फटका नाही होत त्याच्यापासून मित्रांनो या अंतिम सामन्यामध्ये जेवढं तुम्ही जिल्हा स्तरावर खेळाल तेवढा त्यांचा खेळ आपल्याला उत्कृष्टरित्या पाहायला मिळेल. जेवढं प्रेशर घ्याल तेवढा सामन्यापासून दूर जाल आणि सामना संपल्यानंतर विनंती करतील कोणत्याही खेळाडू आतमध्ये यायचं नाही. आपला जो विजयी संदेश असेल तो आतमध्ये येत करायचं. चेतन याला विनंती असेल की त्याच्या आतमध्ये यायचं नाही. गांभीर्य क्रिकेट संघाचं चेतन याने आतमध्ये यायचं नाही. पुढे चेतन काय घडते करतो तो अनिल नो चेंडू टाकून 2+1 या 2 धावा पावसाचा जाऊन दोन चेंडू 1 धावा 2 चेंडू आपल्याकडे कोण नाही सामन्यामध्ये पूर्णपणे सामना माझ्याकडे कोण नाही ऐकल्यानंच नाही अभय मागे मार अभय नको नको ते का सांगा नको नको ते का सांगा नको काय काही करूच आता करून दे. 2 चेंडू 1 धाव या चेंडूवरती कोणता संघ विजय संपादन करतो की नाही पाहायला मिळेल. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ए ऋषी बघलं प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो संतोष गावकर यांचा संघ आणि मानकरी ठरतो तो समेंद्र सावंत आणि महेश सावंत यांचा पावलाई क्रिकेट संघ. दोन्ही विजेत्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेची सांगता होईल. बारा संघ मालकांना विनंती करतो की त्यांनी मैदानात दाखल व्हायचे. आता पुढे बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम होईल आणि या स्पर्धेचा आकर्षक ट्रॉफी या 2 आपल्याला पाहायला मिळतात. मुलाचं सहकार्य केलं त्यांचं मुलाचं सहकार्य त्यांचं पुढील वर्षी आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये लागेल अशी आपण अपेक्षा. सर्व खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी स्टेज समोर यायचं. आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करूया. क्रिकेट संघ वारकरी मुंबई आयोजित सामने पर्व पहिले अतिशय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. मंगेश सावंत यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट खेळी आपल्याला पाहायला मिळाली अंतिम सामन्यामध्ये. चेतन याची निर्णायक गोलंदाजी. आपल्या हस्ते त्याला ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करायचा. आतिश सावंत पूर्णपणे आपण पाहिलं तर उत्कृष्ट खेळीत होते या दिवसामध्ये. अतिशय पाहायला गेलं तर 1 साइड म्हणायला हरकत नाही. अतिशय उत्कृष्ट खेळी आतिश सावंत याची. स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतो नंतर त्या 1 and only प्रदीप सावंत फाल्केश्वर क्रिकेट संघाचा. श्री समेंद्र सावंत यांना विनंती असेल की त्यांच्या हस्ते त्याला गोलंदाजाची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करायचा. आणि वैभव सावंत यांना देखील विनंती असेल की त्यांनी प्रदीप याला ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवरती यायचं. उत्कृष्ट फलंदाज प्रदीप सावंत याच्यासाठी श्री मंगेश सावंत आणि श्री मोहन सावंत पाटवाडी यांच्याकडून रोख 500 रुपयाच्या पारितोषिक आणि अष्टपैलू खेळी आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचा मालिकावीर ठरतो नंतर 1 and only गांगेश्वर क्रिकेट संघाचा ऋषिकेश सावंत.
देवेंद्र सावंत सडेवाडी आणि श्री संदीप सावंत सडेवाडी यांना विनंती असेल की त्यांनी मालिकावीरची ट्रॉफी देऊन ऋषिकेशचा यशस्वी मान सन्मान करायचा. श्री देवेंद्र सावंत सडेवाडी आणि श्री संदीप सावंत सडेवाडी आणि या मालिकावीरसाठी ऋषिकेशला मंगेश सावंत आणि मोहन सावंत पाटवाडी यांच्याकडून रोज 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या होत्या. उत्कृष्ट अष्टपैलू खेळी पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला त्यांनी दाखल केला अंतिम सामन्यात आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देखील त्यांनी पटकावलेलं आहे. श्रीदेव रमणनाथ क्रिकेट संघ वांगणी मुंबई यांच्याकडून ही आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळते. तृतीय क्रमांकासाठी महेश सावंत यांना विनंती करतो की अक्षय मालकर यांच्या संघाला त्यांनी गंभीर करायचं. क्रिकेट संघ टाळेवाडी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. एकदा प्रथमेश सावंत तळेवाडी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते ट्रॉफी द्यायची. मुंबई आयोजित अंडरम क्रिकेट सामने वर्ष पहिले या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो पावनाई क्रिकेट संघ. जोरदार टाळ्या होत्या. आकर्षक ट्रॉफी त्यांना दिली जाईल सर्वेश्वर लोअर परेल यांच्या सौजन्याने. संपूर्ण टीमला मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आणि संघ मालक समेंद्र सावंत आणि महेश सावंत यांनी वर यायचं. पावनाई क्रिकेट संघ ठरतो या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. द्वितीय क्रमांकाच्या संघासाठी आकर्षक ट्रॉफी सर्वेश्वर लोअर परेल यांच्या मार्फत आणि रोख 3000 रुपयाचं पारितोषिक ललित कुमार सावंत आणि योगेश सावंत पाटवडी यांच्यापैकी. संतोष गावकर यांचा संघ या सर्व खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती यायचं आणि पहिल्या प्रक्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी श्री गोपाळ खाले सर आणि तानाजी वसाटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्राईज द्यायचं. आणि प्रथम पारितोषिक विजेता संघ हरिश्चंद्र अप्पा सावंत आणि श्री बबन सावंत सैन्यवाडी यांच्याकडून रोख पारितोषिक लाभले होते 5000 रुपये. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. स्पर्धेचा सर्व पहिला होता मात्र बक्षिसांची अफाट इथे आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची आणि प्रथम क्रमांकाच्या संघासाठी बॅट दिली होती सावंत तळेवाडी आणि बंधू त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो गांगेश्वर क्रिकेट संघ आणि विजेता संघाच्या प्रत्येक खेळाडूला श्री रामचंद्र सावंत यांच्याकडून छोटीशी भेटवस्तू. त्यांना मी विनंती करतो रामचंद्र सावंत यांना त्यांनी स्टेजवर यायचं त्यांची देखील उपस्थितीचं प्रार्थना.